अमरावती ग्रामीण पोलिसांची अंमली पदार्थाविरोधात मोठी धडक कारवाई. चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ प्रकरणात मोठी कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष कोम्बिंग ऑपरेशन व रात्रीच्या गस्त मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशान्वये दिनांक 16 मे रोजी रात्रीपासून पहाटेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांनी गुप्त माहिती मिळाली होती की चांदूर बाजार येथील काही युवक अमरावतीहून एमडी ड्रग्ज घेऊन परत येणार आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी ग्राम खरवाडी फाटा परिसरात सापळा रचला. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास एका पल्सर मोटरसायकलवरून येणाऱ्या 3 संशयितांना अडवून पंचाक्षम झडती घेतली असता त्यांच्याकडून 7,190 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. FSLच्या प्राथमिक तपासणीत सदर पदार्थ मेफेड्रॉन असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 28,870 किमतींचा मेफेड्रॉन ड्रग्ज, 70,000 किमतींचा बजाज पल्सर मोटरसायकल तसेच 2 मोबाईल फोन असा एकूण लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये अन्वेष शहा, शरीफ शहा 18, फिदा हुसेन उर्फ राजा झाकीर हुसेन 22 आणि साद अहमद मुस्ताक अहमद 18 यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपी हे चांदूर बाजार परिसरात रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर आरोपींविरुद्ध NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चांदूर बाजार पोलीस करीत आहेत. अमरावती ग्रामीण पोलिसांची अंमली पदार्थ माफिया विरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.